मित्रांनो, आज आपण शेतीमधील सर्व प्रॉब्लेमबद्दल बोलूया। सगळ्यात पहिले आपल्याला हे जाणून घ्यायला लागेल की शेतकरी अडचणीत का आहेत। शेतकरी अडचणीत आहे कारण शेती फायद्याची नाही आहे। आता शेती फायद्याची का नाही आहे? कारण शेतीचा खर्च जास्त आणि नफा कमी आहे। तर आता आपण बोलूया की हा खर्च जास्त नफा कमी आहे, ह्याला काय कारण आहे आणि ह्याला काय काय आपल्याला सोल्युशन देता येतील। तर सर्वात पहिलं कारण आपण म्हणूया की शेतीतील खर्च आपल्याला कमी करावा लागेल। शेतीतील खर्च कमी करायला आपल्याला मूळ म्हणजे शेतीत वापरल्या जाणाऱ्या काही गोष्टी जसं कीटकनाशकं, खतं, नंतर लेबर या सगळ्याचा खर्च कमी करायचा आहे। त्यातील पहिलं आहे शेतीतील कीटकनाशकाचा खर्च कमी करणे। ह्याच्यावरून प्रमुख हा प्रश्न येतो की आपल्याला खरंच कीटकनाशकं लागतात का? जे काही शेतकरी आमच्या फार्मला व्हिजिट देतात त्यांचा पहिला प्रश्न असतो आम्ही काय फवारतो, कारण आमच्या शेतात अख्ख्या शेतामध्ये त्यांना कीड दिसत नाही। हा प्रश्नच मूळ चुकीचा आहे। म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना रोज एक गोळ्या देता का की तुला उद्या ताप येऊ नये म्हणून ही गोळी खा, किंवा उद्या सर्दी होऊ नये म्हणून एक गोळी खा। तर तुम्ही तुमच्या मुलांना काय सांगता की जर तुम्ही मांसाहारी असाल तर तुम्ही सगळ्यांना सांगता की तुम्ही चिकन, मटन, अंडी, दूध, फळे, भाज्या सगळं खा। तुम्ही शाकाहारी असेल तर त्यातलं चिकन, मटन सोडून बाकी सगळं खा, म्हणजे तुमचं शक्ती वाढेल, तुमचं प्रतिकारशक्ती वाढेल आणि तुम्ही आजारी पडणार नाही। तर हीच गोष्ट आम्ही आमच्या शेतामध्ये करतो। हे आपण खतांच्या विषयांमध्ये बोलताना डिटेलमध्ये बघणार आहे। पण यानंतर काय होतं तर पिकाची ब्रिक्स लेवल वाढते। ब्रिक्स लेवल म्हणजे काय? तर समजा आपण एखाद्या पिकाचं पान घेतलं, कुठलंही पीक असो, त्या पानाचा रस काढला आणि त्या रसाला एक ब्रिक्स रिफ्रॅक्टोमीटर म्हणून एक मशीन येतं, त्याच्यामधून बघितलं तर आपल्याला समजतं की त्या पानातल्या रसातली साखर किती आहे। या ब्रिक्स रिफ्रॅक्टोमीटरचा वापर बियर आणि वाईन बनवणारे लोक करत असतात। तुम्हाला ती घ्यायची गरज नाही, पण तुम्हाला फक्त त्याच्या मागचं शास्त्र सांगतो। ही ब्रिक्स लेवल जेव्हा 10च्या वर जाते तेव्हा आपल्याकडच्या रसशोषक किडी थांबतात। कारण काय होतं की जसं जसं प्रोटीन वाढायला लागतं, म्हणजे झाड हे जसं प्रकाश संश्लेषण करतं, पहिला फोटोसिंथेसिस म्हणतात, त्यानंतर ते प्रथिनं बनवायला लागतं, त्याला प्रोटीन सिंथेसिस म्हणतात, आणि त्यानंतर ते स्निग्ध पदार्थ बनवायला लागतं, ज्याला लिपिड सिंथेसिस म्हणतात, आणि त्यानंतर ते प्रतिकार करता येईल अशी रसायनं बनवायला लागतं। तर या 4 स्टेजेसमधून झाड गेलं तर पिकाची ब्रिक्स लेवल वाढत जाते, कारण प्रकाश संश्लेषण जसं जसं वाढत जातं तशी तशी साखर वाढत जाते। तर जे रसशोषक कीटक असतात त्यांना प्रोटीन पचवताच येत नाही, त्यामुळे जसं 10च्या वर ब्रिक्स जाते तेव्हा रसशोषक थांबतात, 12च्या वर गेले की किडी थांबतात, 14च्या वर गेले की 100% कीटक थांबतात। तर त्यामुळे 14च्या वर जर तुमचं झाड असेल, त्याला पूर्ण पोषण मिळत असेल, तर तुम्हाला फवारणी करायची गरज नाही। ह्याच्यावर जर विश्वास बसत नसेल तर आमच्या शेतात या आणि तुम्हाला हा सूर्य आणि हा जयद्रथ करून दाखवतो। यावर पुढे आम्ही बोलतो की तुम्ही हा विचार करता की तुम्ही शेती करता, मुळात तुम्ही शेती करतच नाही। शेती चांगली व्हावी ह्याच्यासाठी काही गोष्टी अपेक्षित असतात। मुख्य म्हणजे तुम्ही माणूस म्हणून तुम्हाला असं वाटतं की तुम्ही खाल्लेलं अन्न पचवता, तुम्ही चावता, मग तुमचं लहान आतडं मोठं आतडं ते अन्न पचवतं। पण खरं तर सांगू तुम्हाला गंमत, तुम्ही एक कुट्टी मशीन आहात। तुम्ही एक कुट्टी मशीन का आहात माहिती आहे? तुम्ही अन्न चावल्याशिवाय दुसरं काहीही करत नाही। ते अन्न तुमच्या पोटात जातं आणि त्यानंतर पूर्ण काम हे तुमच्या लहान आणि मोठ्या आतड्यातले आणि पोटातले सूक्ष्म जीवाणू करतात। तुमच्या शरीरामध्ये जेवढ्या पेशी नाही आहेत ना, त्याच्याहून कित्येक पटीने जास्त सूक्ष्म जीवाणू तुमच्या शरीरात आहेत। तुम्ही बघा, तुम्ही आजारी पडलात, तुमचं पोट बिघडलं की डॉक्टर तुम्हाला प्रीबायोटिक किंवा प्रोबायोटिक देतात। हे सूक्ष्म जीवाणू तुमच्या शरीरामध्ये ते वाढवत आहेत। त्यामुळे अशाच प्रकारचे सूक्ष्म जीवाणू झाडांना लागतात आणि ते सूक्ष्म जीवाणू जेव्हा आपण वाढवतो तेव्हा तुमच्या झाडांची ब्रिक्स लेवल वाढत जाते, कारण त्यांच्या अन्नाची गरज पूर्णपणे भागते, त्यांचं पूर्ण पचन होतं असं म्हणा, आणि त्यानंतर तुम्हाला फवारणी लागत नाही।
त्यानंतर आम्ही अजून एक गोष्ट आमच्या शेतामध्ये करतो, आम्ही कधीही एक पीक लावत नाही. आता ह्याचं उदाहरण द्यायचं म्हणून तुम्हाला मी एक गंमत सांगणार आहे. याला आम्ही अनलिमिटेड थाळी सिंड्रोम म्हणतो. म्हणजे तुम्ही अशा कुठल्याही तुम्ही कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये गेलात का जिकडे अमर्यादित खाणं मिळतं, अनलिमिटेड थाळी. मग तुम्ही असा विचार करता आपण 350-400 रुपयाला थाळी खाणार आहे, तर आपण पूर्ण वसूल करू. पण ती थाळी तुम्ही 4-5 वेळा खाऊ शकता का? नाही ना. मग तुम्ही काय करता, तर त्याच्यामध्ये समजा एखादा गोड असेल, फॉर एक्झाम्पल त्यात बासुंदी असेल, तर तुम्ही 4-5 वेळा बासुंदी ओरपून खाता. तसंच कीटक करतात जेव्हा तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये वेगळी पिकं लावतात. आता बघा, मावा, तुडतुडा हे सगळे कॉमन कीटक आहेत. रसशोषक कीटक हे कॉमन कीटक आहेत. जेव्हा तुम्ही विविध प्रकारची पिकं लावता तेव्हा हे सगळे कीटक त्यांची बासुंदी शोधतात, त्यांच्या आवडत्या पिकावर ते ताव मारतात आणि बाकीची पिकं वाचतात. यालाच आपण सापळा पिके म्हणू शकतो. आता दुसरा आपण विचार केला की शेतकरी अडचणीत असल्याचं कारण, तर दुसरा आहे शेतातील खर्च कमी करणे. तर शेतातील खर्च कमी करताना आणि नैसर्गिक फार्मिंग करताना लोक म्हणतात आम्ही गो आधारित शेती करतो. गो आधारित शेतीमध्ये भरपूर त्रुटी आहेत. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम गो आधारित शेतीमध्ये असा आहे की तुम्ही आजकाल गाईंना नेपियर गवत खाऊन वाढवता किंवा ऊस देऊन. तुम्ही हा विचार करा, जर गाईच्या पोटामध्ये काही जात नाही आहे तर गाईच्या शेणामध्ये काय येईल? त्यातही तुम्ही दूध हे रक्तापासून बनतं, गायींनी खाल्लेल्या गोष्टींपासून बनतं. तर दुधातून तुम्ही सगळं गायींनी खाल्लेलं तर बाहेर काढून घेताय. मग शेणामध्ये काय उरेल? शेणामध्ये 0.5 ते 1% फक्त नत्र उरलेलं असतं. इतर जीवनसत्वे खूप कमी प्रमाणात असतात, कारण गायींचं पोषणच होत नाही. मग तुम्ही म्हणाल मग गो आधारित शेती नाही करायची, मग कशी करायची? पिकांचं संपूर्ण पोषण कसं करायचं? तर पिकांचं संपूर्ण पोषण कसं करायचं हे आपण आता बघणार आहोत थोड्या वेळाने. पण आपल्याला गो आधारित शेतीपासून दूर जाणं महत्त्वाचं आहे. तुम्ही शेण वापरा, शेणामध्ये भरपूर प्रमाणात जीवाणू असतात, पण शेणाचा वापर हा खत म्हणून न करता जीवाणूंना पोषण देणारं गोष्ट एवढ्याच लिमिटेड ठेवा. बाकी आपल्या आजूबाजूला सृष्टीने काही नियम घालून दिलेत. सृष्टी सगळ्या प्रकारच्या गोष्टी स्वतःच अरेंज करते, ते आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. त्याच्या पुढची गोष्ट आपल्याला ना प्रकाश संश्लेषण प्रति स्क्वेअर फूट वाढवायचं आहे. म्हणजे काय, तर तुमची पूर्ण जमीन ही कशाने झाकलेली पाहिजे. तुम्ही जमीन उघडी ठेवलीत तर मग अशी तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही एक कुट्टी मशीन आहात आणि सगळं काम हे सूक्ष्म जीवाणू करतात. तर उघडी जमीन जेव्हा तापते तेव्हा सूक्ष्म जीवाणू मरतात. आणि सूक्ष्म जीवाणू जमिनीत का असतात? कारण जेव्हा झाडं प्रकाश संश्लेषण करून साखर बनवतात तेव्हा त्यातली बहुतांश साखर ही त्या जीवाणूंसाठी जमिनीत सोडली जाते. जेव्हा तुम्ही आजूबाजूला दाट भरपूर पिकं पण वेगळ्या प्रकारची पिकं लावता, मग त्यांच्या मुळांची वाढ पण वेगळी पाहिजे आणि त्यांचा आकारही वेगळा पाहिजे. म्हणजे ते एकामेकांचा सूर्यप्रकाश झाकला नाही पाहिजे त्यांनी, आणि एकामेकांचा अन्नद्रव्यही थांबवलं नाही पाहिजे. तेव्हा तुमचे जीवाणू वाढत जातात. तेव्हा आम्ही प्रकाश संश्लेषण प्रति स्क्वेअर फूट, म्हणजे एका स्क्वेअर फुटात तुम्ही कुठल्या प्रकारचे पिकं घेताय यावर खूप भर देतो. आता त्याचं कारण जाणून घेऊया. प्रत्येक बी तिचे जीवाणू बरोबर घेऊन येते. म्हणजे तुम्ही समजा आता मका म्हणून पीक घेत असाल तर मक्याचं बी जेव्हा उमलतं त्यातून पहिलं रूट बाहेर येतं, जेव्हा मूळ बाहेर येतं तेव्हा जीवाणूंची कॉलनी ही बाहेर येते. ही जीवाणूंची कॉलनी आपल्या त्या रायझोममध्ये, म्हणजे त्या बीच्या आजूबाजूला त्या मुळाचा जो झोन आहे त्याच्यामध्ये बसते आणि नंतर वाढते. तेव्हा तुम्ही एकाच प्रकारचं पीक लावता तेव्हा एकाच प्रकारची कॉलनी येते. ती सगळी कॉलनी एकाच प्रकारच्या सत्वांसाठी भांडाभांडी करते. पण जेव्हा तुम्ही विविध प्रकारची पिकं लावता एकत्र तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की हेच जीवाणू वेगळ्या प्रकारचे जीवाणू तयार होऊन एकमेकांना मदत करतात. त्यानंतर आपण बघू कचऱ्यापासून खत निर्मिती. कचऱ्यापासून खत निर्मितीवर आम्ही बरेच व्हिडिओ केलेले आहेत. पण मगाशी आम्ही जो बोललो की आम्ही आमच्या मातीला आम्ही चिकन, मटण, मासे, अंडी, दूध, भाजीपाला सर्व देतो. याचा अर्थ असा आहे की
आम्ही माशांचा कचरा म्हणजे माशापासून जे वेस्ट तयार होतं ते, नंतर कोंबडीपासून जी आतडी आणि हे तयार होतात ते, त्यानंतर उरलेल्या भाज्या, फ्रूट ज्यूस सेंटरमधला कचरा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही केटरर्स आहेत त्या केटरर्सना आम्ही सांगून ठेवलं आहे, तुमचं एखादं मोठं लग्न असेल आणि खूप कचरा उरला तर आम्हाला सांगा, आम्ही सगळा कचरा उचलून घेऊन जाऊ. तर अशा सगळ्या कचऱ्यापासून आम्ही खत निर्मिती करतो. तर हे खत हे द्रव स्वरूपात बनतं आणि त्याची करण्याची विधी इतकी सोपी आहे की तुम्हाला एक पिंप घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये अर्धा कचरा भरायचा आहे, उरलेलं पाणी भरायचं आहे, पिंप पूर्णपणे बंद करायचं आहे आणि सोडून द्यायचं आहे. 30 दिवस सोडल्यानंतर त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे, कचरा संपेपर्यंत त्यात पाणी घालत राहायचं आहे. द्रवरूप खत बनवल्याने असा फायदा होतो की तुम्हाला हे खत टाकायला लेबर लागत नाही. तुम्ही हे वेंचुरीद्वारे किंवा इंजेक्टरद्वारे कधीही शेतात सोडू शकता. याच्याबद्दल आम्ही एक सेपरेट मोठा व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन बघू शकता. तर आपण पुढचं बघू. पुढचा प्रॉब्लेम आपण शेतकऱ्याचं हे खर्च कसं कमी करणार किंवा उत्पन्न कसं वाढवणार, तर शेतातील मजुरी खर्च कमी करणे. तर शेतातील मजुरी खर्च कमी करण्यासाठी आमच्या शेतामध्ये आम्ही वीड कंट्रोल मॅटचा वापर करतो. ही मल्चिंग शीट नव्हे, मल्चिंग शीट ही फक्त 25 मायक्रॉनची असते. ते प्लॅस्टिक एकदाच वापरल्यावर फाटतं, त्यानंतर मायक्रोप्लास्टिक तुमच्या जमिनीत जातं. आम्ही जी वीड कंट्रोल मॅट वापरतो ही 150 मायक्रॉनची असते. 6 वर्ष आयुष्य असतं, त्याच्यावरून चालता येतं. मुख्य म्हणजे त्याच्यावर पाऊस पडला तर 16 ते 18 लिटर पाणी प्रति मिनिट या रेटने ते खाली झिरपतं. त्यातून हवाही एक्सचेंज होते, फक्त त्यातून खालून तण वाढू शकत नाही. तर ह्याचा वापर आपण काही ठिकाणी करू शकतो. हे स्पेसिफिकली त्या पिकासाठी करायचं आहे जे लहान असतात. पण जर मोठे पीक असेल तर आम्ही म्हणतो की त्याच्या आजूबाजूला भरपूर तण ठेवा. आणि तण ठेवल्यावर शेतकरी आम्हाला पहिला प्रश्न विचारतात की अहो तण मग पिकाचं अन्नद्रव्य शोषून घेणार नाही का, पिकाला कसं वाढू देईल. तर आमच्या शेतात या, आमचं अख्खं शेत हे तणांनी भरलेलं आहे आणि तण पिकाचं अन्नद्रव्य शोषून घेत नाही. आता यासाठी हे तुम्हाला कसं मी प्रूव्ह करून दाखवीन, हे कसं तुम्हाला सिद्ध करीन. तर आपण हे बघूया की पंचमहाभूतातून येणे आणि पंचमहाभूतात विलीन होणे हे काय आहे. तर सगळ्यात आधी आपण पंचमहाभूतात विलीन होणे म्हणजे कसं आहे बघूया. साधारण एक 75 किलोचा माणूस ह्याची अंत्यविधी केली की त्यानंतर 2-2.5 किलो राख उरते. तर यामध्ये बघा हे सगळं कुठे घडतं तर आकाशात घडतं. यामध्ये अग्नी काय काम करतो तर जे आपलं मृत शरीर आहे त्याच्यातला हवेतून आलेला भाग हवेमध्ये सोडून देतो. म्हणजे बघा 75 किलोचं 2.5 किलो उरतं आहे, म्हणजे बघा जवळजवळ सर्व माणूस हवेत गेलेला आहे. नंतर जे उरतं ते आपण पाण्यात विसर्जित करतो. तर ज्या काही गोष्टी पाण्यात विसर्जित होऊ शकतात, जसे सल्फेट, क्लोराईड, फॉस्फेट अशा प्रकारचे कंपाऊंड त्या पाण्यात शोषून घेतल्या जातात. त्यानंतर सर्व अस्थ्या जाऊन पाण्याच्या खाली जमिनीवर जातात आणि जमीन त्याला घेऊन टाकते. म्हणजे बघा हवेतून आलेलं हवेत गेलं, वायू जलातून आलेलं जलात गेलं, धरतीतून आलेलं धरतीत गेलं. हे जनरली हेवी मेटल्स धरतीत जातात. अग्नीने ट्रान्सफॉर्मेशनचं काम केलं आणि हे सगळं घडलं कुठे तर आकाश. आहेत की नाही, पंचमहाभूतात विलीन झाला माणूस. आता पंचमहाभूतातून परत कसा येतो तर माणूस डायरेक्ट तो उगवत नाही, तो एकदा शाकाहारी किंवा मांसाहारी असतो आणि मांसाहारी प्राणीसुद्धा हे शाकाहार करतात. तर आपण झाडांबद्दल जाणून घेऊया. जेव्हा झाड प्रकाश संश्लेषण करून स्वतःला वाढवते तेव्हा हवेमधून कार्बन डायऑक्साईड घेतला जातो. आता तुम्ही विचार करा की हवेमध्ये नायट्रोजन 76% आणि कार्बन डायऑक्साईड हा 0.04% का आहे. एवढाच का आहे. कारण सर्व जग हे कार्बनपासून बनलेलं आहे आणि सर्व कार्बन हा मातीत असणं अपेक्षित आहे. आता बघा तुम्ही तुमचं हाड, मांस घ्या, प्लॅस्टिक घ्या, अगदी संडासात वापरायचं फिनेल घ्या, या प्रत्येक गोष्ट ही कार्बनपासून बनते. कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या 3 गोष्टींपासून जगातले मॅक्झिमम गोष्टी बनतात. आता या 3 गोष्टी झाड कुठून घेतं तर या तिन्ही गोष्टी झाड कार्बन डायऑक्साईड म्हणून घेतला जातो, हायड्रोजन हे पाण्यातून घेतलं जातं, त्यातून दोन्हीतून ऑक्सिजनचा एक ॲटम घेऊन त्याचा O2 म्हणून हवेत ऑक्सिजन परत सोडला जातो
आणि नंतर कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन चेन फॉर्म होतात. त्याच्यात नत्र यायला लागलं की प्रोटीन सिंथेसिस होतं, त्याच्यामध्ये सल्फरसारख्या गोष्टी यायला लागल्या की लिपिड सिंथेसिस होतं, म्हणजे फॅट बनायला लागतात. आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुम्ही एक कुंडीत झाड लावलं, तर कुंडीमधलं झाड समजा 12 फूट वर गेलं तर कुंडीतली माती 12 फूट खाली जाते का? हो, नाही ना. मग तुम्हाला असा का भ्रम व्हावा की झाड मातीतून उगवतं? झाड फक्त हवेतून उगवतं. अगदी खूपच कमी गोष्टी मातीतून घेतल्या जातात. आता कशा घेतल्या जातात तर आपण मका पिकाचं उदाहरण बघूया. मका पिकाला कृषी विभाग शिफारस करतं की 100 किलो युरिया, 150 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि नंतर 100 किलो पोटॅशचं कुठलं तरी खत. त्या 100 किलो युरियातून तुम्हाला 46% 46 किलो नंतर मिळणार आहे. नंतर सिंगल सुपर फॉस्फेट 16 किलोनी 26 किलो मिळणार आहे 16%. आणि नंतर पोटॅश मिळणार आहे. साधारण 75 ते 100 किलो इनपुट तुम्ही देता आणि त्यानंतर तुम्ही एकरी जर चारा म्हणून मक्याची निर्मिती केली तर तुम्हाला लक्षात येईल की 20 ते 25 टन मका तयार होतो, म्हणजे 20 ते 25,000 किलो. आता तुम्ही विचार करा की तुम्ही दिलेलं खत हे 100 किलो आहे आणि 20 ते 25,000 किलो त्याच्यावरून कुठून तयार होतं? तर हे सगळं हवेतून येतं. नंतर फक्त 1% गोष्ट ही जमिनीतून घेतली जाते आणि त्यामध्ये प्रामुख्याने मायक्रो न्यूट्रिएंट्स असतात. बाकी 76% नायट्रोजन हवेत आहे. जीवाणू तो फिक्स करून तुमच्या मक्याला देऊ शकतात जर तुम्ही जीवाणू आधारित शेती करायला सुरुवात केली तर. तुम्हाला पटलं ना की तण पिकाचं अन्नद्रव्य शोषून घेत नाहीत? आणि जर पटलं नसेल तर आमच्या शेतात येऊन बघा, आमचं शेत तणांनी भरलेलं आहे. पुढे आपण शेतीतील बियाण्यांचा खर्च कमी करणे याबद्दल बोलू. खरं तर मी हायब्रिड बियांचं समर्थक आहे. कारण आपण जाणून घेऊया, हायब्रिड बिया, पारंपरिक बिया म्हणजे ज्याला गावरान असं म्हणतात तुम्ही लोक, किंवा GMO बिया, या तिन्ही बियांमध्ये फरक असा आहे की पारंपरिक बिया ज्या आहेत त्या तुम्ही दरवर्षी जे फळं घेता त्यातल्या कुठल्याही बिया साठवता आणि त्या ठेवता. हायब्रिड बिया म्हणजे आंतरजातीय विवाह आहे. म्हणजे नैसर्गिकरित्याही हा होतो. समजा 2 वेगवेगळ्या जातींची झाडं आजूबाजूला असतील तर मधमाशी किंवा इतर कीटक ह्या झाडाच्या मादी फुलावर बसून ह्या झाडाच्या नर फुलावर बसून दुसऱ्या झाडाच्या मादी फुलावर बसून नैसर्गिकरित्याही क्रॉस ब्रीडिंग करू शकतात. पण जर आपल्याला स्पेसिफिक गोष्ट हवी असेल, एखाद्या माणसाला एखाद्या झाडाला समजा रोग कमी लागत असेल आणि एका झाडाला भरपूर पीक लागत असेल तर त्या दोघांचं संकर करून हायब्रिड बिया तयार करता येतात. हायब्रिड बिया म्हणजे फक्त आणि फक्त आंतरजातीय विवाह, ते पण अरेंज मॅरेज, आणि नैसर्गिकरित्या झालं तर त्याला म्हणायचं लव्ह मॅरेज. आता GMO बिया म्हणजे काय? GMO बिया म्हणजे झाडांच्या जनुकीय बदल करून झाडांमध्ये केलेल्या बिया, आणि या बिया अजिबात वापरू नयेत. पण हायब्रिड बिया वापरणं हे अजिबात धोकादायक नाही. आता आपण ठरवूया की आपल्याला समजा पारंपरिक बिया बनवायच्या आहेत तर आपण त्यासाठी कुठली पद्धत वापरायला पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की समजा तुमच्या शहरातून दुसऱ्या शहरामध्ये कुस्ती लढण्यासाठी एक पैलवान पाठवायचा आहे, तर तो पैलवान तुम्ही कसा निवडता? म्हणजे रँडम असं कुठलं तरी एक माणूस, एक पैलवानांमधला एक पैलवान, अरे तू जाणार आहेस यावर्षी, असं ठरवता की त्यांच्यामध्ये लढत करता आणि मग जिंकलेल्या पैलवानाला पुढे पाठवता ना? तर या पद्धतीने सिलेक्टिव्ह ब्रीडिंग पद्धतीने बियाणं कसं तयार करायचं आता आपण बघूया. सिलेक्टिव्ह ब्रीडिंग हे आयुष्यभर निसर्ग तयार करत असतो. तुम्ही बघा, कुत्रीसुद्धा सगळ्यात उत्तम कुत्र्याशीच मेटिंग करते. सिंहणसुद्धा, वाघीण हा वाघांमध्ये किंवा सिंहांमध्ये म्हणजे युद्ध होतं, द्वंद्व होतं, आणि त्यातला सगळ्यात चांगला जो असतो पुरुष तोच वापरला जातो. तेच आपल्याला हाताने करायचं आहे. तर सिलेक्टिव्ह ब्रीडिंग पद्धतीमध्ये तुम्ही समजा 10 बिया लावल्यात तर त्यातलं सर्वात आधी उगवलेलं झाड याला एक रिबीन लावायची. त्यानंतर सर्वात जास्त पटापट ग्रोथ होणारं झाड त्याला एक रिबीन लावायची. त्यानंतर त्यात सर्वात आधी फुलं येणाऱ्या झाडाला रिबीन लावायची. सर्वात मोठी किंवा जास्त फळं येणाऱ्याला रिबीन लावायची. जर एका झाडाला जास्त रिबिनी आल्या तर ते झाड सिलेक्ट करायचं आणि त्या झाडाच्या फळं या बिया म्हणून ठेवायच्या. जसा तुम्ही रँडम पैलवान पाठवत नाही, तसं रँडम पारंपरिक बिया म्हणजे गावरान बिया गोळा करून तुम्हाला विकून मूर्ख बनवलं जात आहे.
30 रुपयाला 6 बिया विकून लोक तुम्हाला लुबाडत आहेत आणि स्वतः करोडपती होत आहेत. हे लक्षात घ्या. गावरान बियांच्या नावाने फसू नका. हायब्रिड बिया या खरं तर चांगले ब्रीड चूज करून बनलेले असतात. तर खरं तर शेतीचं चांगलं उत्पन्न घ्यायला मी त्यांना सपोर्ट करीन. पण जर तुम्हाला पारंपरिक म्हणजे गावरान बिया बनवायच्या असतील तर सिलेक्टिव्ह ब्रीडिंग पद्धत तुम्हाला वापरली गेली पाहिजे. नंतर आपण बघूया की नांगरणी, रोटावेटर, वखरणी खर्च कमी करणे. यासाठी आम्ही विना नांगरणी विना मशागत शेती समर्थन करतो. आणि या विना नांगरणी विना मशागत शेतीला तुम्ही SRT समजू नका. मी SRTच्या संपूर्णपणे विरोधात आहे. कारण SRTमध्ये हानिकारक विडीसाइड्स म्हणजे तणनाशक वापरले जातात. आम्ही तणनाशक न वापरता विना नांगरणी शेती करतो. ह्याच्यामध्ये खोखो शेती पॅटर्न आहेत, ह्यामध्ये ब्रश कटर वापरून केलेले पॅटर्न्स आहेत. हे मी या व्हिडिओत नाही सांगू शकत. त्यासाठी तुम्हाला आमच्या फार्मवर यायला लागेल. सर्व फुकट माहिती आहे, फक्त ती व्हिडिओद्वारे कव्हर करता येणार नाही. त्यानंतर आपण बघूया की पुढचा मार्ग काय आहे शेतकऱ्याचं हे वाढवायला. तर असलेल्या शेतातून अधिक उत्पन्न मिळवले. तर असलेल्या शेतातून अधिक उत्पन्न कसं मिळवणार? तर जास्त उत्पन्न देणारे वाण विकसित करणे. आता हे कसं करणार? तर आत्ताच 2 मिनिटापूर्वी तुम्हाला मी सिलेक्टिव्ह ब्रीडिंग प्रोसेस हे एक्सप्लेन केली. दुसरं बहुस्तरीय बहुपीक शेती पद्धती करणे. हे बघायचं असेल तर तुम्ही आमचे व्हिडिओ बघू शकता, ज्याच्यामध्ये आम्ही एकाच शेतामध्ये 12 पिकं घेतो किंवा एकाच बेडवर एकाच वेळेला 6 पिकं घेतो. आणि ही पिकं कशी निवडायची? तर या 6ही पिकं किंवा जेवढी पिकं तुम्ही एकत्र लावणार असाल त्यांची उंची वेगळी पाहिजे, त्यांचा पसरण्याचा किंवा वाढण्याचा पद्धत वेगळी पाहिजे आणि त्यांची मुळांची जी डेप्थ आहे ती वेगळी पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल याचं उदाहरण द्यायचं झालं तर मका, चवळी आणि डांगर हे एकत्र करता येतं. कारण मका सरळ वरती वाढतो, त्या काठीसारखा आधार घेऊन त्याच्यावर चवळी चढते आणि डांगर आडवा पसरतो आणि तण येऊ देत नाही. तर अशा प्रकारची शेती केली तर एकाच शेतातून तुम्हाला 3 पिकं एकाच वेळेला घेता येतात. आणि हे लक्षात ठेवा, जसं तण इतर पिकांचं अन्नद्रव्य खात नाही तसं पीकसुद्धा इतर पिकांचं अन्नद्रव्य खात नाही, जर तुम्ही इनफ अन्नद्रव्य प्रोव्हाइड केलं तर. आता पुढील गोष्टीत आपण बघूया की आता पुढचा प्रॉब्लेम आपल्याला कसा सॉल्व्ह करता येईल. तर पुढचा प्रॉब्लेम आहे शेतमालाला जास्त भाव मिळवणे. तर शेतमालाला जास्त भाव मिळायचा असेल तर सर्वात आधी तुम्हाला हे करायला लागेल, सेंद्रिय अथवा नैसर्गिक उत्पादन तयार करणे. हे शिकायला मी वर तुम्हाला सांगितलेलं आहे. 100% कचऱ्यापासून खत निर्मिती करून तुम्हाला पोषण वाढवून तुम्हाला 100% सेंद्रिय माल बनवता येतो. याच्यावर काहीही प्रॉब्लेम असल्यास आम्हाला येऊन भेटा, सल्ला फुकट आहे. शेतमालाची गुणवत्ता वाढवणे. परत मी सांगितलेले सगळा जो सल्ले आहेत त्याच्यातून शेतमालाची गुणवत्ता वाढणारच आहे. शेतमालावर प्रक्रिया करणे आणि विकणे. या प्रक्रियेमध्ये जर तुम्ही भाजीपाला शेती करत असाल तर खराब भाजी बाहेर फेकून देणे, कोंबड्यांना वापरणे. जर तुम्ही ठोक माल करत असाल तर ठोक मालामध्ये गहू असेल तर त्याचं सॉर्टिंग, रेडिंग, ज्वारी असेल त्यातला कचरा काढून टाकणं, हे सगळं करणे आणि त्याची प्रक्रिया करणे म्हणजे ग्राहक खुश असणे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थेट शेतमाल उत्पादन थेट ग्राहकाला विकणे. प्रत्येक शेतकऱ्यांनी ही शपथ खाल्ली पाहिजे की मी मंडीमध्ये जाणार नाही, मी माझा माल थेट ग्राहकांनाच विकणार. याशिवाय शेतकरीवर येणं शक्य नाही. ओके, आता आपण पुढचा प्रॉब्लेम बघूया की शेतकऱ्याला दुसरा कुठला प्रॉब्लेम येतो आहे. तर शेतकऱ्याला वेळेवर आणि सतत उत्पन्न मिळत नाही, हा त्याच्यातला पुढचा प्रॉब्लेम आहे. तर वेळेवर आणि सतत उत्पन्न का मिळत नाही? वेळेवर आणि सतत उत्पन्न मिळायला तुम्हाला काय काय करता येईल? तर बहुपीक पद्धतीमध्ये वेगवेगळ्या अंतराची पिकं घेणं. म्हणजे काय की बाजरीबरोबर मूग, उडीद, चवळी, मटकी आणि किंवा भुईमूग अशा गोष्टी करणं. म्हणजे काय की बाजरी हे 3.5-4 महिन्यात समजा हातात येत असेल तर मूग हे 65 दिवसात, 60-65 दिवसात हातात येतं. उडीद 75 ते 80 दिवसात हातात येतं. तसंच चवळी 50व्या दिवशी सुरू होते, भाजी म्हणूनही विकता येते, नंतर चवळी म्हणूनही विकता येते. किंवा मटकी ही 95, 100, 110 व्हरायटीप्रमाणे हातात येते. तर ह्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला 2 महिन्यापासूनच उत्पन्न मिळायला सुरुवात होतं, 3.5-4 महिने वाट पाहायला लागत नाही. किंवा ज्वारीबरोबर राजमा, चणा, वाटाणा, करडी यासारख्या गोष्टी करणे, हे एक होतं. पण सगळ्यात महत्त्वाचं, शेतीबरोबर जर जोडधंदा सुरू केला तर शेतकऱ्याला रेग्युलर उत्पन्न मिळतं. आता
आम्ही काय म्हणतो की समजा एक सरकारी कर्मचारी असो किंवा डॉक्टर असो किंवा कुठल्याही प्रकारचा नोकरी करणारा माणूस होतो, कितीही पगार असो त्याला, समजा त्याला सांगितलं की तुला 4 महिन्यातून एकदाच पैसे मिळणार आहेत, तर तोही कर्जबाजारी होईल, कारण त्यालाही घर चालवायचं आहे. तर आम्ही शेतकऱ्यांसाठी आम्ही म्हणतो तुम्हाला रोजचं, आठवड्याचं, तिमाही, चारमाही, नंतर अर्ध्या वर्षी, नंतर 1 वर्षी असं वेगवेगळे उत्पन्न मिळालं पाहिजे. तर रोजचं उत्पन्न मिळालं तुम्हाला काय काय करता येतं, तर अंड्यांसाठी कोंबडी पालन करता येतं, अंड्यांसाठी बदक पालन करता येतं, भाजीपाला शेती करता येते, त्याने रोज उत्पन्न मिळतं, आणि दुग्ध व्यवसाय करता येतो, त्याने रोज उत्पन्न मिळतं. ही सर्व मॉडेल्स आमच्या शेतामध्ये अवेलेबल आहेत, तुम्ही येऊन बघू शकता. नंतर आठवड्याचं उत्पन्न जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्ही मांस विक्रीसाठी कोंबडी पालन करू शकता. दर आठवड्याला कोंबडे विकायचे आणि जेवढे नर आहेत तेवढे वाढवत राहायचे आणि मांस विक्री दर आठवड्याला 1 उत्पन्न मिळतं. किंवा किरकोळ मत्स्य विक्री करू शकता, ज्याचं मॉडेल पण आमच्या शेतीत आहे, दोन्ही मॉडेल्स. तर ह्याच्यामध्ये तुम्ही छोटा तलाव करून कमी प्रमाणात मासे करून दर आठवड्याला थोडे थोडे मासे विकू शकता. आता तिमाही किंवा चारमाही उत्पन्न तुम्ही ऑलरेडी घेताय, त्याला ठोकमालाची शेती म्हणतो आपण. त्याच्यामध्ये वरची सगळी धान्य पिकं येतात. त्यानंतर 6 ते 7 महिन्याचं उत्पन्न कसं मिळतं, तर शेळीपालनचा हा उत्तम मार्ग आहे शेतकऱ्याला. ह्याच्यामध्ये 7 महिन्यांनी तुम्हाला जवळजवळ दरवेळेला तुमचे प्राणी दुप्पट करता येतात, कारण एका शेळीला 2 ते 3 करडं होतात. वार्षिक उत्पन्न मिळवायला आम्ही काय करतो की दरवर्षी आमची कालवड मोठी झाली, आम्ही गोपालन करतो, आणि दरवर्षी कालवड मोठी झाली की त्याची आई आम्ही विकून टाकतो. त्यामुळे दरवर्षी आम्हाला ते एक उत्पन्न मिळतं. तसेच वर्षाचं मत्स्यबीज टाकून 1 वर्षात पूर्ण मासे वाढवून एकत्र विकूनसुद्धा तुम्हाला वार्षिक उत्पन्न मिळवता येतं. आणि वर्षानुवर्ष सतत उत्पन्न मिळायला आम्ही ह्याला म्हणतो म्युच्युअल फंड. म्हणजे तुम्ही जेव्हा फळझाडं लावता, फळबाग लागवड करता, तेव्हा तुम्ही सुरुवातीला ना SIP करत असता. म्हणजे तुम्ही दरवर्षी त्याच्यामध्ये पैसे टाकत असता, त्याला खर्च करत असता, त्याला खत टाकत असता, आणि नंतर ना 5, 6, 7 वर्षांनी तुमचे म्युच्युअल फंड ग्रो होतो, तेव्हा तुम्ही SWP चालू करता, म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. ज्यांना हे समजत नाही त्यांनी हे लक्षात घ्या की याचा एवढाच अर्थ आहे की 5 वर्ष तुम्ही त्याच्यामध्ये पैसे टाकता आणि 5 वर्षानंतर आयुष्यभर, म्हणजे त्या झाड 15-20 वर्ष जे आयुष्य, कधी काही झाडांचं 100 वर्ष आयुष्य आहे, अशा झाडांकडून आयुष्यभर तुम्हाला उत्पन्न मिळतं. त्यामुळे फळबाग लागवडसुद्धा तुमच्या शेतीमध्ये थोडीशी झाली पाहिजे. तुम्ही म्हणाल माझ्याकडे पाणी नाही आहे, तर टँकरनी पाणी आणून करूनसुद्धा हे सगळं शक्य आहे. घर खर्च कमी करणे. आता यात शेतकऱ्यांना लक्षातच येत नाही आहे की ते किती मोठी चूक करत आहेत. तुम्हाला माहिती आहे की खरा शेतकरी हा स्वतःसाठी शेती करतो. आजकाल शेतकरी हे स्वतःसाठी शेती करतच नाही आहेत, बाजारासाठी शेती करत आहेत. आणि नंतर दयनीय अवस्था अशी आहे की त्यांचा सगळा घरचा किराणा, भाजीपाला, प्रत्येक गोष्ट त्यांच्या मुलांना लागणारी प्रत्येक गोष्ट हे ते बाहेरून विकत आणतात. आता आम्ही असे 100 एकरवाले, 20 एकरवाले, 25 एकरवाले, 50 एकरवाले शेतकरी पाहिलेत, जे बाहेरून भाजीपाला, दूध, अंडी सगळं विकत आणत आहेत. कारण ते पूर्ण 100 एकर, 20 एकर, 25 एकर हे एक तर गहू करतात किंवा कापूस करतात, किंवा सगळ्यात घाणेरडे म्हणजे ही 3 पिकं, कापूस, सोयाबीन आणि ऊस, ही खाता येत नाहीत आणि म्हणजे घरच्यांना ह्याचा काहीच उपयोग नाही, फक्त बाजारात विकता येतात. तर आपण कापूस शेतीचं उदाहरण घेऊया. मला असे शेतकरी म्हणतात की कापूस शेतीतून आम्ही दर एकरी 50,000 नफा मिळवतो. खरं तर ह्याच्याहून कमी नफा येतो, पण तरी आपण धरूया की 50,000 त्यांना नफा मिळत असेल, तर एक एकरातून त्यांना 2.5 लाख रुपये मिळत आहेत. पण आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही घरासाठी किती खर्च करताय. म्हणजे तुम्ही 200 ते 300 रुपयाची भाजी आठवड्याला आणताय, नंतर महिन्याला 2-3 हजाराचा तर किराणा आणत असाल, नंतर दूध आणत असाल, अंडी किंवा कोंबडी बाहेरून आणत असाल, हे सर्व, किंवा फळं आणत असाल, या सर्वाचा खर्च काढला तर तुम्ही कमीत कमी 75,000 की 1 लाख रुपये बाहेरून आणता आणि खर्च करता. आता आम्ही त्यांना म्हटलं की तुमच्या 5 एकरातली फक्त अर्धा एकर शेती आम्हाला द्या. त्यामध्ये त्या अर्धा एकरामध्ये 5 गुंठा फळबाग लागवड करा आणि त्या फळबागेमध्ये 500 कोंबड्या सोडा. त्यानंतर 2 गुंठा त्यांना म्हटलं की तुम्ही गोठ्यासाठी सोडा, त्याच्यामध्ये काही शेळ्या आणि 2च गाई पाळा. त्यानंतर 3 गुंठ्यामध्ये भाजीपाला लागवड करा आणि 10 गुंठ्यामध्ये तुम्ही लसूण घासपासून सगळं करून फक्त या शेळ्या आणि आपल्या गायींसाठी चारा निर्माण करा. फक्त 2च गायी इथं आपल्याला इथे पाळायच्या आहेत. आणि ह्याच्यानंतर आता काय होईल सांगतो, त्या 500 कोंबड्या 200 अंडी रोज देतील.
फळबागेतून तुम्हाला तुमच्या मुलाला आवडणारी सगळी फळं तुम्ही ती एकत्र लावा. म्हणजे काय, दरवर्षी दर सीझनला तुम्हाला फळं मिळतील. तुमच्या घरी दूध, तूप, लोणी तुमच्या घरचं असेल, तुमची पोरं आयुष्यभर तुपात लोळतील. त्यानंतर शेळ्यांमुळे तुम्हाला कंटिन्युअस प्रॉफिट होईल आणि घरची भाजीपाला मिळेल विषमुक्त, जो तुम्ही शेजाऱ्याला एक्स्ट्रा विकू शकता. कारण 3 गुंठ्यात एवढी भाजी होते की ती विकता येते. आणि तुमचं घरचे 75,000 ते 1,00,000 तुम्ही घालवताय ना, ते सोडून तुम्हाला अजून 1-1.5 लाख रुपये वरून मिळतील. तर तुम्हाला त्याच 5 एकरातून 5 लाख रुपये मिळतील. तर खरे शेतकरी म्हणा, आजकाल खरे शेतकरी उरलेच नाहीत. आता हे झालं आहे सगळे शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम. हे शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करता करता आपण ग्राहकांना विसरून उपयोग नाही. तर ग्राहकांचे प्रॉब्लेम काय आहेत? तर ग्राहकांचे प्रॉब्लेम आहेत निकृष्ट दर्जाचे शेती उत्पादन. आता निकृष्ट दर्जाचे शेती उत्पादनमधील आपण बघूया की अन्नामधील जीवनसत्वांची कमी. तर अन्नामधील जीवनसत्वांची कमी म्हणजे काय? सर्व कृषी विद्यापीठे हे फक्त NPKवर फोकस करतात आणि पूर्ण पोषणावर फोकस करतच नाहीत. आणि त्यांना असं वाटतं की 7 मायक्रोन्यूट्रिएंट त्यांनी जे ओळखलेत ना, तेवढ्याच गोष्टींमध्ये झाड जगतं. तुम्हाला माहिती आहे, फक्त मिठामध्ये 84 प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएंट आहेत. आणि आम्ही आमच्या शेताला एकरी 2.5 किलो मीठ देतो दर महिन्याला. तर पिकांचे संपूर्ण पोषण करणं हे फार जरुरी आहे. हे पिकांचे संपूर्ण पोषण हे मी या व्हिडिओमध्ये पूर्ण कव्हर करू शकणार नाही, पण ह्याच्यावर मी आधीच भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत. ह्याच्यामुळे या संपूर्ण पोषणामुळे तुमचं पीक उत्तम तर होणारच आहे, त्याची चव तर बदलणारच आहे, पण तुमचा फवारणीपासून सगळ्या गोष्टी बंद होणार आहे पूर्णपणे. आम्ही आत्ता 2024 साली एकही औषध न फवारता शेती करू शकतो आहे. त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम, दुधामधील जीवनसत्वांची कमी. आता ह्याचं कारण आहे गाईच्या अन्नातील कमतरता. मी म्हटलं नेपियरवर पाळलेल्या किंवा गाई किंवा उसावर पाळलेल्या म्हशी ह्यांना काय मिळणार हो? तर बेसिकली पोषक चारा करणं महत्त्वाचं आहे शेतकऱ्यांनी. त्यानंतरच तुमचं दूध उत्तम होईल आणि त्यानंतरच तुमचे ग्राहक सुखी होतील. माझ्याकडून दूध घ्यायला रांग लागते, एवढं सुंदर दूध आम्ही तयार करतो आहे. त्यासाठी तुम्हाला गाईंना मका, ज्वारी, चवळी, सर्व कडधान्यांचा भुसा, थंडीमध्ये बरसीमसारख्या गोष्टी, लुसन घास आणि शेवगा हादगा असा पूर्ण पोषक आहार दिला पाहिजे. त्यानंतर एवढ्यावरच न थांबता पोषक खुराक दिली पाहिजे. त्याच्यामध्ये 40% कार्बोहायड्रेट, 30% फॅट, 30% प्रोटीन, 1.5 किलो मिनरल मिक्सचर, ज्याच्यामुळे तुम्हाला पूर्णपणे त्यांचं बॅलन्स न्यूट्रिएंट करता येईल, न्यूट्रिशन. 1.5 किलो खडे मीठ, ईस्ट आणि बेकिंग सोडा ह्याची रेसिपी आमच्या चॅनलवर फुकट आहे. आणि काहीही प्रॉब्लेम वाटल्यास आम्हाला कॉन्टॅक्ट करून आमच्याकडे येऊन तुम्हाला ती घ्यावी लागेल. फुकट आहे, परत एकदा सांगतो आहे. त्यानंतर अंड्यांमधील प्रोटीनची कमतरता. तुम्हाला माहिती आहे, बाजारात मिळणाऱ्या अंड्यांमध्ये प्रोटीनची कमतरता आहे, कारण त्यांना फक्त ग्रेनवर वाढवलं जातं. तर कोंबड्यांसाठी पोषक चारा आणि खुराक हे कसं करायचं? तर आमच्या कोंबड्या शेवगा हादगा, उरलेल्या भाज्या, माशांवर बनवलेल्या आळ्या, ब्लॅक सोल्जर फ्लाय अशा कित्येक वेगवेगळ्या गोष्टी खातात. शेणाच्या उकिरड्यावर चरतात. तर अशा प्रकारच्या कोंबड्या आणि अशा प्रकारची अंडी खाणं ग्राहकाला महत्त्वाचं आहे आणि मिळणं महत्त्वाचं आहे. नंतर आपण बोलूया की ग्राहकांचा पुढचा प्रॉब्लेम काय आहे. तर भेसळ आणि विषारी आणि आरोग्यास हानिकारक शेतमाल हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ग्राहकांचा आहे. ह्याच्यात दुधातील भेसळबद्दल बोलू. तर दुधातील भेसळ का केली जाते? तर दुधाला फॅटनी पैसे मिळतात. दुधाला फॅटनी पैसे मिळत असल्यामुळे फॅट वाढवायला मग युरिया वापरून फॅट वाढवणं किंवा हे तर वेगळी गोष्ट आहे, पण अत्यंत विषारी सरकी पेंड ही फॅट वाढवायला म्हणून गाईंना आणि म्हशींना दिली जाते. आता सरकी पेंड्याचे तुम्हाला 3 गोष्टी सांगतो. सरकी पेंड्यामध्ये गॉसिफॉल नावाचा एक गोष्ट आहे, ज्याने डायरेक्ट वंधत्व येतं आणि लोक म्हणतात गॉसिफॉल एक्स्ट्रॅक्ट केला जातो. तो गॉसिफॉल कॉटनसीड ऑइल म्हणजे तेलातला एक्स्ट्रॅक्ट केला जातो. पण पेंडीवर कोणाला काय पडलेली आहे? पेंडीतला गॉसिफॉल तसाच राहणार आहे आणि तो दिल्यामुळे आपल्याकडे आज वंधत्व जास्त येत आहे. दुसरं, कापूस ही खाण्याची गोष्ट नसल्याने कापसावर फवारणी करताना शेतकरी विचार करत नाही. त्यामुळे अत्यंत घातक विष कापसावर फवारले जातात. ती सगळी त्याच्या बियात जातात आणि त्या बियांचं नंतर पेंड म्हणजे तेल काढल्यानंतर आपण गाईंना देतो. तिसरं, भारतातला मॅक्झिमम म्हणजे 85 ते 90% कापूस हा जेनेटिकली मॉडिफाईड आहे, म्हणजे जनुकीय बदल केलेला. ते सुद्धा आपण तुमच्या गाई आणि म्हशींना देतो. या 3 गोष्टी झाल्यानंतर ते दूध आपण मुलांना देतो
आणि तुम्ही विचार करा किती घाण आपण मुलांना देतो आहे. तर याचं सोल्युशन आम्ही काय काढलेलं आहे, तर आपण जे जे काही खाद्यतेल वापरतो त्या सर्वांमध्ये तुम्ही हा विचार बघा की नारळ हे 30 रुपयाहून कमी आहे. सरकी पेंटचा भाव आत्ता 32 रुपये चालू आहे हा व्हिडिओ करताना. नारळ 30 रुपयापेक्षा कमी आहे, तीळ 30 रुपयापेक्षा कमी आहे, करडी 30 रुपयापेक्षा कमी आहे. तुम्हाला माहिती आहे जवसासारखी गोष्ट पण फक्त 30 रुपयापेक्षा कमी आहे. तर त्या गोष्टी तुम्ही वापरू शकता. त्या गोष्टींनी गाईचं फॅट वाढतं, त्या गोष्टींनी दुधाची चव वाढते. तर सरकी पेंड पूर्णपणे बंद झाली पाहिजे. त्यानंतर अंडी आणि मांसातील अँटीबायोटिक्सचा अतिरेक. तर अँटीबायोटिक्सचा अतिरेक का होतो, कारण आपल्याकडे मुक्त कोंबडी पालन ही कन्सेप्ट अजून नीट आलेली नाही आहे. जी लोक आणतात त्याला केज फ्री ग्रेनफेड चिकन आपण बनवतो, पण केज फ्री पाश्चर रेस चिकन आपण कोणीच करत नाही. तर केज फ्री ग्रेनफेड चिकन म्हणजे काय की मुक्त कोंबड्या असतात आणि त्यांना आपण दाणे टाकतो. आम्ही टाकतो त्याप्रमाणे वरच्या सगळ्या गोष्टी म्हणजे किड्यापासून सगळ्या गोष्टी कोणी बनवत नाही, फक्त दाणे टाकले जातात. पण केज फ्री पाश्चर रेस चिकन म्हणजे काय की पूर्ण शेतामध्ये कोंबड्यांना मुक्त वाढू द्यायचं. तर याच्यासाठी चिकन ट्रॅक्टर नावाची कन्सेप्ट आहे आणि 1 एकरामध्ये कोंबड्या करून त्यांना थोड्या जागे चरून देऊन त्यांना पूर्णपणे मोकळं वाढवायचं. अशा प्रकारची अंडी करायची आता वेळ आलेली आहे. याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. त्यानंतर आपण बघूया की 100% नैसर्गिक धान्य, भाजीपाला आणि फळे हे लोकांना हवे आहेत. आम्ही आत्ता भाजीपाला इतक्या सुंदर प्रकारे उगवतो आहे नैसर्गिक, आणि जर भाजीपाला होऊ शकतो असं नाजूक पीक होऊ शकतं तर धान्य तर होऊ शकतं. आमच्याकडे नैसर्गिक डाळिंबसुद्धा आहे आणि नैसर्गिक द्राक्षसुद्धा आम्ही लावलेली आहेत. केळीसुद्धा आम्ही 0 इनपुट खाली तण ठेवून करतो आहे. तर या आणि बघा फुकट आहे, पुन्हा एकदा सांगतो आहे. तर हे सगळे प्रॉब्लेम आपण ग्राहकांचे आणि शेतकऱ्यांचे पासून सगळे प्रॉब्लेम आपण आयडेंटिफाय केले आणि त्याबद्दल बोललो. याबद्दल काहीही शंका असेल तर आम्हाला येऊन भेटा. धन्यवाद.